सर चंद्रपूरहून बोलतोय. चंद्रपूर. कोण बोलतो सर? वाघ सर बोलताय ना? हो. गिरमाजी सर. हा बोला, काय होतं सर? काय नाही सर, ते टप्पावारीचं काही आहे का सर सुरू? नाही, सध्या तर काही नाही आहे. आता अधिवेशनामध्ये त्यांनी नकार दिला, त्यामुळे अधिवेशनात जे उत्तर दिलं त्या आधारावर आपण पुढे आंदोलन वगैरे लावण्याचं चालू आहे आता. म्हणजे अधिवेशनामध्ये काय, म्हणजे 25चं म्हणलं आहे का त्यांनी? 24चं म्हणलं नाही? तुम्हाला माहित नाही का सर? पोस्ट सगळ्या इकडे टाकल्या. तुम्ही चंद्रपूरच्या ग्रुपमध्ये नाही आहे का? नाही सर, ग्रुपमध्ये ग्रुपमध्ये नाही सर. कसं नाही का? ऍक्च्युली माझी मिसेस आहे ग्रुपमध्ये. ते हा, आंदोलनाला हा. आलते मुंबईला नाही का? हा हा हा, ते परिपत्रक वगैरे दिलं. त्यांचा फोन आला होता मला. मी तेव्हाच म्हणलं होतं परिपत्रकाला काही नाही, असे 100 परिपत्रक निघते मला दिवसाचे. नाही, त्यांनी ते कसं, आता पहिले 1160 कोटी रुपये मंजूर केले आपल्याला, आणि हो सर. त्यानंतर वयस्कर तेव्हाचा अर्थमंत्री वेगळा होता ना सर. तेव्हाचा अर्थमंत्री वेगळा होता. हा हो ना, अर्थमंत्री तेव्हाचा आला तेव्हा तर आपण समन्वय संघानं आपण विचार करायला पाहिजे ना. परिपत्रक असले तुम्ही 100 ऐकून तर घ्या सर सर. प्रत्येक डिपार्टमेंटचे. तुम्ही मी ऐकून तर तेव्हाच घ्या. म्हणलं होतं GR निघल्याशिवाय काही खरं नाही. परिपत्रक तर कोणी काढते म्हणलं दररोज. हो ना, ठीक आहे. हम्म. ठीक आहे ना. आता काय सर पुढचं नियोजन? आता आंदोलन करणार आहे आम्ही आणखीन नंतर. कधी? आता 3-4 आता आता तासात. आचारसंहिता लागेल सर. कधी लागते? मार्चमध्ये लागेलच ना आता लोकसभेची. हो, तर मग फरवरी 3 मार्चमध्ये. जानेवारीपासूनच आंदोलनाचं चालू आहे ना. अच्छा अच्छा अच्छा. हम्म. यावर्षी चुकलं सर नियोजन नाही का समन्वय संघाचं? माझं नाही वैयक्तिक सर, मत आहे. चुकलं नाहीये. तर तुम्ही ऐकूनच नाही घेऊन राहिले तर मग काय? हा बोला ना सर, ऐकतो ना सर. हा, विषय हा आहे की 1160 कोटी ज्या शिक्षण मंत्र्यांना दिले आपल्याला, आजपर्यंत महाराष्ट्रात कोणा आधी दिले नव्हते कोण. हो हो तर हो. तो माणूस जर स्वतः आझाद मैदानावर येतो हम्म. आणि तो माणूस जर आपल्याला लेखी द्यायला तयार आहे, तर त्या ठिकाणी मी नाही, तुम्ही जरी असतं तर तेवढा विश्वास ठेवला असता त्यांच्यावर. होय होय होय. आपल्याला तो विश्वास आपला भोवला. विषय काय झाला की त्यांनी सांगितलं की कुठल्याही हालतीत 31 डिसेंबर पर्यंत जे 1160 कोटी वाटायचे आहेत ते वाटतो, आणि त्यानंतर 1 जानेवारी 24 पासून आम्ही तुम्हाला टप्पा देणार आहे. आणि असं बोलल्यानंतर त्यांनी लेखी पत्र दिलं. त्या आधारे 23 तारखेला आयुक्तांनी आणि संचालकांनी सुद्धा पत्र काढलं खाली, टप्पावाढीचे प्रस्ताव मागवा म्हणून. बरोबर आहे बरोबर आहे. त्यानंतर जे अधिवेशन झालं इथं 7 डिसेंबर पासून सुरू झालं. यामध्ये पहिली बैठक जी झाली शिक्षक आमदारांच्या सोबत शिक्षण मंत्री महोदयांची, त्यामध्येही शिक्षण मंत्री महोदयांनी सांगितलं की 1 जानेवारी 24 पासून आमचं द्यायचा मानस आहे सर्वांना. अच्छा अच्छा. पण एवढं पहिल्या दिवसपर्यंत अधिवेशनाच्या जे शिक्षण मंत्री देतो म्हणून बोलत होते किंवा त्यांचा देण्याचा मानस होता, आजही त्यांचा देण्याचा मानस आहे सर. परंतु कॅबिनेटमध्ये किंवा एखाद्या विषयावर कोणी नाकारलं असेल त्याला, तुम्हाला जो संशय आहे त्या गोष्टींचा तशानुसार. नाही पण यांचा शब्द नाकारला जात असेल तर याने शब्द द्यायलाच नाही पाहिजे होता ना. असा विषय आहे ना. कारण आपल्या शिक्षक बांधवांनी पण प्रश्न उपस्थित केला होता. कारण अजितदादा अर्थमंत्री आहेत, शेवटी त्यांनी काय म्हणलं होतं, मुख्यमंत्री शिंदेजी आहेत. यांचा एवढा शब्द मंत्रिमंडळात पाळला जात नसेल. अधिवेशनामध्ये शिंदे साहेबांनाही भेटलो, फडणवीस साहेबांनाही भेटलो की तुमचं सभागृहामधलं वक्तव्य 5500 कोटी रुपये 5 वर्षात देणार आहे म्हणून आम्ही, त्या अनुषंगाने आम्हाला तुम्ही द्या. त्यांनी पुढील आठवड्यात बैठक ठेवली आहे शिक्षक आमदारांची आणि देवेंद्र फडणवीस साहेबांची. त्या बैठकीतही कुठंतरी होईल. शिंदे साहेबांनी आपण भेटत आहोत. कारण झालं कसं की आपण विश्वास ठेवला, त्यांनी त्या पद्धतीनं केलं. कसं आहे सर, शिंदे साहेब आणि फडणवीस या दोघांना भेटलं तर हा विषय सॉल्व्ह होऊन जाते. अजितदादाला भेटून काहीच अर्थ नाही सर या विषयात. नाही, अजितदादांनी तर 15 वर्षापासून काही दिलं नाही ना. काही दिलं नाही, काही देणार नाही. कारण कसं तो या सरकारमध्ये आता आलेला माणूस आहे. होल अँड सोल हेच आहेत, शिंदे आणि फडणवीस हेच आहेत. आणि याच्या आधी अजितदादांनी दिलं नाही, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा नाहीत ना सर. अपेक्षा नाही, भलेचे त्याच्याकडे अर्थमंत्रीपद असेल काही हरकत नाही, पण होल अँड सोल हे दोघं जण आहेत. यांना भेटलं तर दादा वगैरे काहीच करू शकत नाही. फडणवीस साहेबांनी जर होकार दिला तर दादा काय बोलतील? फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब पॉझिटिव्ह आहेत ना, निर्णय क्षमता त्यांच्याकडे आहे आपल्यासाठी. आता आम्ही भेटलो ना अधिवेशनामध्ये, तर देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबही पॉझिटिव्ह आहेत. विषय तेव्हा आपण आंदोलन जे मागे घेतलं सर, त्यावेळेस दिवाळीच्या सुट्या असल्यावरही लोक हजर नव्हते सर. बरोबर आहे बरोबर आहे. म्हणजे यावेळेस काय ते थोडं गटबाजी वगैरे झाली काहीतरी असं ऐकण्यात आलं नाही का? आता ते काय लोकांचं कसं असते, आपल्याला कसं आहे सर, सामूहिक हितासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन लढा दिलाच पाहिजे सर.
जो माणूस लढत असेल, मी तर म्हणतो शिक्षकाच्या गोष्टीसाठी जर एखादा माणूस लढत असेल तर तुम्ही मी शिक्षक आहे तर त्याला पाठिंबा देणं, त्यामध्ये सामील होणं आपलं कर्तव्य आहे सर. बरोबर आहे. पण आता काही लोक जर हजर होत नसतील किंवा येत नसतील. कसं आहे, आता हे इलेक्शनच्या पहिलं प्रचलितचं GR जाऊ द्या, पण टप्पावार तर घेणं गरजेचं आहे सर. काळाची गरज आहे. प्रचलित त्यांनी सांगितलंच की दरवर्षी देतो आम्ही 5,500 कोटी रुपये. प्रचलित परिपत्रकामध्ये दिलं सर त्यांनी. GR कुठं आहे प्रचलितचा? GR जरी नसला तरीही दरवर्षी आंदोलन ते 100% आलंच ना आपल्याला त्या गोष्टी. परिपत्रकामध्ये त्याने दिलाय ना, मी पण परिपत्रक वाचलाय ते. परिपत्रकामध्ये तसं दिलाय ते. कसं आहे, सचिव गिचिव कोणी परिपत्रक काढते त्याला काय अर्थ नसतोय सर. जोपर्यंत शासनाचा GR नाही तोपर्यंत त्याला काय अर्थ आहे का? आपल्यालाही त्या गोष्टीचा 15 वर्षाचा अनुभव आहे सर. परंतु तिथेही आपल्याला जो काही लोकांचा मॉप होता त्या मॉपच्या आधारे आपण तो निर्णय घेतला. दिवाळीची सुट्टी असताना शेकडो सभा घेतल्या सर. आम्ही स्वतः चंद्रपूरला सभा घेतली. भले 4 म्हणजे 50% 100% पैकी 50% तरी लोक यावर्षी उपस्थित राहिले असते ना पतेनं, तरी पण दिवाळी सारखं माहोल आता बनणं कठीणच आहे सर, नाही का? अरे कॉलेजचा आता कसं कॉलेज सोडून शिक्षक येणं, सुट्ट्यामध्ये येत नाहीत शिक्षक. सुट्ट्यामध्ये येते तर आता परीक्षेचे सर नियोजन आहे, प्रॅक्टिकल लागणार आहे. आता येतील काय, पण त्याचं कसं आहे, आपण जर दबाव क्रिएट केला नाही सर उपोषणाच्या माध्यमातून तर होणारही नाही तो विषय. म्हणजे लॉबिंग तर चालू ठेवाच लागेल आपल्याला, भेटी वगैरे तेवढं तर करावंच लागेल म्हणा. पण त्याला एक बॅकअप भेटण्यासाठी आंदोलनही चालू लागेल ना. आता कसं ते मराठा आरक्षणाचं हे तर त्याचे सरकार त्या भानगडीत आहे, त्याच्यामुळे बाकी विषयाकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहे. आणि कसं जुन्या पेन्शनचा विषय सभागृहामध्ये यांनी केला, सगळे विषय झाले. म्हटलं आमचाच टप्पा वरचा का पेंडिंग ठेवता बा. मग आम्ही 2 दिवस मुक्कामी होतो नागपुरात सर. खूप नाही बरोबर भेटी घेतल्या आम्ही. जुन्या पेन्शनसाठी लोक एवढं हे आहे सर, आग्रही, एवढे जागरूक आहेत पेन्शनसाठी. तुम्ही 20% टप्पावारसाठी लोक एवढे जागरूक नाही आहेत. 40 वर लोक स्थिर होऊन गेले. एवढं भेटते आता पुढे आपोआप लोक लढतात आणि भेटत जाते. स्थिर झाले लोक 20, 40, 60 वरच. अच्छा. काय करावं? नाही सर, टप्पावार घेणं गरजेचं आहे बरं. आता नाही भेटलं तर कधीच नाही भेटणार. वय वाढून राहिले लोकांचे, वय वाढून राहिले. 12, 15 वर्ष फुकट नोकऱ्या केलेल्या आहेत. पण हाच गोल्डन चान्स आहे एक टप्पावाढ घेण्याचा. नंतर मग शासन म्हणजे आपल्याला मार्च पर्यंतच मुदत आहे सर. तेही जे बजेट अधिवेशन राहील त्याच्यात तरतूद झाली तरच आपलं फायद्यात जाईल हे. या गोष्टी आतापासून 1-2 महिन्यामध्ये तरतूद नंतर होईल सर. निर्णय होणं पहिलं गरजेचं आहे ना. कारण कसं आहे, नाही तरतूद नंतर कशी होईल सर? सरकार जर समजा बदललं तर मग नाही, सरकार जरी बदललं सर, शासन निर्णय झाला, एक काही प्रॉब्लेम नाही. निर्णय आमचा सर पुरवणी मंजूर होती आमची, सरकार बदललं, पैसा भेटला नाही. 13 सप्टेंबर 2019ला फडणवीस साहेबांनी आमचा पैसा मंजूर केलेला होता. पण नंतर सरकार बदललं, आम्हाला भेटलं नाही. त्यानंतर अजित पवार साहेबांनी 106 कोटी रुपये मंजूर केले, सरकार बदललं, पैसा भेटला नाही. हे नाही सर, काय आहे माहित आहे काय, शासन निर्णय जरी झालेला असला तरीही बजेटमध्ये त्याची तरतूद जर झाली आर्थिक बजेटमध्ये तर तो पैसा आपल्याला भेटतो सरकार बदललं तरी. पण जर का समजा आपली तरतूद झालेली नसली, शासन निर्णय असला तर पैसा भेटत नाही. आमचा निर्णय झालेला होता सर 13 सप्टेंबर 2019ला. आता हे गव्हर्नमेंट काय याचं सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट पाहत आहे काय का? निकाल आपल्या बाजून लागला तर सरसकट द्यायचं असं काही नाही. ते त्याच्या सरकाराचं त्याचे सगळे जे काही पुढचे नियोजन असते त्यांचं झालेलं असते. आपल्याला काही करून कॅबिनेट निर्णय म्हणा, आंदोलनातून आपला निर्णय घ्यायचा. फेब्रुवारीत तरतूद झाली पाहिजे आपली बस बजेटमध्ये. नाही तर थोडं जोर लावा सर, आंदोलन आता सक्रिय पाहिजे बरं. नाहीतर मग हे सरकार दुर्लक्ष म्हणजे कानरोळा करते या विषयाकडे. नाही, सहकार्य आहे सर सगळ्यांना, चालूच आहे विषय तो, काही हरकत नाही. ठीक आहे सर. आता आपलं अलगमकर सर वगैरे त्यांना सांगतोच आम्ही आता सगळे. अच्छा. सभेती असतातच ते चंद्रपूरचे.